नमस्कार मंडळी. दीपा केळकर, दीप शब्दभूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. चॅनलला नव्याने जोडले गेलेले रसिक अर्थात सबस्क्रायबर्स यांचे आभार. भागाचा प्रारंभ अर्थातच अक्षरपुष्पाने करू. आजचं अक्षर भ. आजचं अक्षर भ. भरभरून घ्यावे किती न होई समाधान. भरभरून घ्यावे किती न होई समाधान. समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया पुणे प्रस्तुत गगन भरारी. शिवनेरी पर्व. कर्तृत्ववान व्यक्तींची यशोगाथा. संकल्पना किरण इनामदार. संपादक व्यंकटेश कल्याणकर. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवून समर्थ झालेल्या एकूण 21 व्यक्तींची यशोगाथा या पुस्तकात वाचायला मिळते. तरुण पिढीला कर्तबगार व्यक्तींचा जीवन संघर्ष सांगून त्यांच्यात प्रेरणेचे बीज रोवणे हेच गगन भरारी पुस्तकाचे मुख्य ध्येय आहे. गगन भरारी म्हणजे केवळ पुस्तक नसून अखंड प्रेरणेचा एक अमोघ स्रोत ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पर्वाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचे नाव देण्याची कल्पना केली आहे. शिवनेरी किल्ला म्हणजे मराठी स्वाभिमान, संस्कृती आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे प्रतीक आहे. आज आपण ऐकणार आहोत शिवनेरी पर्वातील कर्तृत्ववान व्यक्तीची यशोगाथा. कवितेचा ध्यासकवी दिनकर जोशी. छोटासा काजवा देखील क्षणभरासाठी का होईना अंधारावर मात करण्याची जिद्द दाखवतो. कवितेनेही तसेच असावे. वास्तव पांघरून घेतानाही कवितेने समाज मनावर सकारात्मकतेची हळूवार फुंकर मारावी. हे कवीचे, पर्यायाने कवितेचे यश असते. असेच आपल्या शब्दांनी आपल्या कवितेचे वेगळेपण जपणारे अंबाजोगाईचे दिनकर जोशी हे कवी, पत्रकार, शिक्षक आहेत. लोकशाहीचे जसे 4 स्तंभ आहेत तसे समाज उभारणीचे देखील स्तंभ असावेत असे मला वाटते. त्यात साहित्यिक, शिक्षक, विचारवंत हे महत्त्वाचे आहेत. कवी हा अश्वत्थाम्याचा वंशज असतो बहुतेक. तो अश्वत्थामा भाळावर ओली जखम घेऊन वावरतो तर कवी उरामध्ये. त्याशिवाय कवितेचा जन्म अपूर्ण वाटतो. कवी प्राणातून बोलतो. त्याच्या जाणीवा तो शब्दातून पेरतो तेव्हाच रुजून येतात कविता. माणसाचे षड्रिपू वेगवेगळ्या भावना, जाणीवा जन्माला घालतात. या षड्रिपूंमुळेच राग, लोभ, मोह, माया, मद अशा गोष्टी आयुष्यात मिसळल्या आहेत. यातूनच नवनवीन शब्दाविष्कार रचले जातात. आसपास दिसणारा अंधार प्रकाशाच्या जाणीवे इतकाच प्रखर असतो. तो अंधार प्रकाशाच्या मदतीने समजून घेणे आणि तो शब्दातून मांडताना त्या अंधाराला प्रकाशमान करणे हे कवीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. पण ती जरी स्वतःच्या परिघापुरता प्रकाश देत असली तरी तो प्रकाश वास्तव आहे. कवीची लेखणी ही देखील या पणतीसारखीच असावी. तिनेही वास्तवाला उजेडात आणून त्यातील विसंगतीवर प्रकाश टाकावा. या वास्तवाच्या वणव्याची धग अनुभवावी. पणतीने पेरलेला कोरभर उजेडसुद्धा प्रसंगी पावलांना आश्वस्त करतो. तसेच कार्य कवीच्या कवितेने करावे. परिस्थितीने गांजलेल्या मनांवर आपल्या शब्दांचा सडा शिंपडावा. दिनकर जोशींचा आजवरचा पत्रकारिता, काव्यलेखन, शिक्षण क्षेत्रातील अनुभव पाहता त्यांचे समाज उभारणीतले योगदान जाणवते. आपल्याच एका कवितेत त्यांनी म्हटले आहे,
आयुष्य आयुष्य झाडून ठेवावं पुन्हा नव्या दिवसापुढं. आयुष्य झाडून ठेवावं पुन्हा नव्या दिवसापुढं. जमलं तर व्हावं दाता अन नेहमी भिकारी. जमलं तर व्हावं दाता अन नेहमी भिकारी. जणू काही आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञानच त्यांनी आपल्या शब्दांमधून मांडले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अंबाजोगाई शाखेचे उपाध्यक्ष असलेले दिनकर वासुदेवराव जोशी एक असेच अनुभवांच्या वेगळ्या मुशीतून घडलेले व्यक्तिमत्व आहे. हे अनुभव साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, नियोजन, आयोजन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आलेले अनुभव आहेत. आणि म्हणून दिनकर जोशी यांची पत्रकार, शिक्षक आणि साहित्यिक म्हणून कारकीर्द प्रगल्भ राहिली आहे. पूर्वीच्या उस्मानाबाद म्हणजे आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील आचलर या गावचे सुपुत्र असलेल्या दिनकर जोशी यांचे 10वी शिक्षण आपल्या जन्मगावीच झाले. तर पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये झाले. कॉलेजमध्ये असतानाच कवितेची गोडी लागली आणि लेखन सुरू झाले ते आजतागायत सुरू आहे. तेव्हा कॉलेज करत असतानाच ते तिथल्या संघर्ष नावाच्या जिल्हा दैनिकाचे उपसंपादक म्हणून काम पाहत होते. त्याच काळात त्यांचे लेख वाचून सकाळचे तेव्हाचे संपादक S.K. कुलकर्णी यांनी त्यांना पुण्याला बोलावून घेतले आणि त्यांच्या लेखनाचे कौतुक करतानाच लेखन कसे असावे, लेखाचा विषय कसा निवडावा, आपली म्हणजे पत्रकाराची विचारसरणी कशी असावी या गोष्टींचे मौलिक मार्गदर्शन केले. जोशी सांगतात, या मार्गदर्शनामुळे ते यशस्वीपणे पत्रकारिता करू शकले. पुढे विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयातून शिक्षणशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केली. सोबत तिथल्या गोरज वार्ता या सायन दैनिकात ते उपसंपादकाचे काम पाहत होते. दरम्यान अंबाजोगाई येथील संध्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी संध्या अंबाजोगाईतील एका मेडिकल कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन होत्या. काही काळ संभाजीनगर ते अंबाजोगाई असा सातत्याने प्रवास केल्यानंतर जोशी यांनी अंबाजोगाई स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिथे ॲडव्होकेट R.D. देशपांडे नावाचे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले पुरोगामी विचारांचे एक नेते होते. त्यांनी जोशी यांना बोलावून घेतले आणि तुम्ही जर B.Ed आहात तर आमच्या संस्थेच्या शाळेत काम कराल का, अशी विचारणा केली. तेव्हापासून म्हणजे 1996 पासून दिनकर जोशी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी नूतन विद्यालयात गणित विषयाचे सहशिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे तब्बल 29 वर्षे त्यांनी विद्यादानाचे कार्य केले आहे. जरी शिक्षक म्हणून त्यांनी कारकिर्दीला नव्याने सुरुवात केली असली तरी त्यांच्यातला जातिवंत पत्रकार काही शांत बसला नव्हता. मराठवाड्यातील महत्त्वाचे वर्तमानपत्र असलेले लोकमत दैनिक, ज्यात जोशी नियमितपणे लिहित होते, या दैनिकाच्या संपादकांनी त्यांना बोलावून घेतले आणि अंबाजोगाईमधून लोकमतचा वार्ताहर म्हणून काम करण्याचा प्रस्ताव दिला. तेव्हापासून जोशी यांचा शिक्षक व वार्ताहर, पत्रकार असा दुहेरी प्रवास सुरू झाला. तो सलग 10 वर्षे चालला. 2006 मध्ये त्यांनी पत्रकारिता बंद केली. नोकरी सुरू असतानाच त्यांचे कविता लेखन आणि सादरीकरण सुरूच होते. रामदास फुटाणे यांच्या संपर्कात आल्यानंतर 2002 ते 2012 पर्यंत ते फुटाणे यांच्या काव्यधारा या काव्यविषयक कार्यक्रमात सहभागी होते. या काळात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी काव्यधाराचे कार्यक्रम केले.
आपले स्वरचित काव्य गाऊन सादर करण्याच्या शैलीमुळे ते रसिकप्रिय कवी ठरले. पुणे फेस्टिवलसारख्या मोठ्या व्यासपीठावर त्यांना सलग 5 वर्षे आपली कविता सादर करण्याची संधी मिळाली. अनेक मान्यवर साहित्यिकांनी त्यांच्या कवितांचे कौतुक केले आहे, ज्यात विंदा करंदीकर, शांताबाई शेळके, इंदिरा संत आदी प्रभूतींचा त्यांना सहवास लाभला. त्यांचे मार्गदर्शन मिळाले. जोशी यांना जगण्यातील विरोधाभास शोधून त्यावर लिहिण्याचा सल्ला विंदा करंदीकर यांनी दिला आणि त्यांनी तो आपल्या लिहिण्यातून आचरणात आणला. त्यांच्या काही निवडक कवितांचा संग्रह आयुष्याचे अवघड ओझे या नावाने प्रकाशित झाला आहे. संपूर्ण कारकिर्दीत त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. कै. सा. उ. भारजकर शोध पत्रकारिता पुरस्कार, कै. अनंत भालेराव शोध पत्रकारिता पुरस्कार, तसेच आद्य कवी मुकुंदराज काव्यरत्न पुरस्कार, कै. सुभद्राबाई बिवरे पुरस्कार असे अनेक मानाचे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत जोशी यांनी बाल साहित्य संमेलन, बाल झुंबडसारखे नवीनतम उपक्रम राबवले आहेत. 1999 साली स्वर्गीय साने गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा बाल झुंबड उपक्रम सुरू करण्यात आला. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. या संकल्पनेचे जनक दिनकर जोशी हेच आहेत. ॲडव्होकेट R.D. देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा आद्यकवी मुकुंदराज पुरस्काराचे ते संयोजक आहेत. याबरोबरच इतर विविध क्षेत्रात ते अनेक पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषद अंबाजोगाई उपाध्यक्ष, ॲडव्होकेट R.D. देशपांडे प्रतिष्ठान सचिव, श्री योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्था संचालक अशी मानाची आणि जबाबदारीची पदे आहेत. शिक्षण क्षेत्रातील व्यासंगी शिक्षकाबरोबरच निर्भीड पत्रकार, साहित्य, कवी, व्याख्याते, निवेदक म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले आहे. सारेच प्रश्न आता आहेत भोवताली, सारेच प्रश्न आता आहेत भोवताली, पुसतोस तू कशाला आता मला खुशाली, पुसतोस तू कशाला आता मला खुशाली. जखमा विकून त्यांनी जगणे खुशाल केले, जखमा विकून त्यांनी जगणे खुशाल केले, जळत्या झोपड्यांना आता कुणी नवाली, जळत्या झोपड्यांना आता कुणी नवाली, कुणी नवाली. जोशी यांच्या या ओळी वाचल्यावर जाणवते की कवी हा संवादी अभिव्यक्तीचा वाहक असतो. तो ज्या शब्दातून व्यक्त होतो ते शब्द फक्त शब्द नसतात, तर ते त्याच्या आत्मसंवादाचे पक्षी असतात, जे त्याच्या जाणीवेच्या आभाळात विहरतात. ह्या पक्ष्यांचे पंख ही विविध रंगी असतात, जसे की निरनिराळ्या भावनांची पिसे त्या पंखांना जोडलेली असावीत. कवी या पंखांच्या साहाय्याने उरातला आकांत कवितेच्या माध्यमातून क्षितिजापार घेऊन जातो. कवीची ही आर्तता वैयक्तिक असून ही वैश्विक होत जाते. दिनकर जोशी यांच्या या कवितेतून त्यांची समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सहवेदना दिसून येते. या संवेदनशील स्वभावामुळेच ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांनी त्यांच्या कवितेचे कौतुक करून लिहिण्यास प्रोत्साहन दिले आहे. समाजाप्रती आपले मत व्यक्त करताना हा भावूक कवी काहीसा परखड होतो. त्याच्या दृष्टीने पैसा देखील जगण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. पैसा असल्याशिवाय
आपण आत्मनिर्भर होऊ शकत नाही की आपल्याला आत्मविश्वास येऊ शकत नाही. म्हणून पैसा जगण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो कमावला पाहिजे असे जोशी यांना वाटते. आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात त्यांनी आपला वेळ साहित्य सेवेस देण्याचे ठरवले आहे. जे जे काही वाचायचे, लिहायचे राहून गेले आहे ते सर्व आता करायचे असे त्यांनी ठरवले आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर आजवरच्या जगलेल्या आयुष्याचे सार त्यांनी आपल्या या 2 ओळीत मांडले आहे. मी नभाला पुसले आता, मी नभाला पुसले आता माझे ओले डोळे. मी नभाला पुसले आता माझे ओले डोळे. झेलित बसतो माती मधुनी दुष्काळी हिंदोळे. झेलित बसतो माती मधुनी दुष्काळी हिंदोळे. दुष्काळी हिंदोळे. आणि म्हणूनच दिनकर जोशी आपल्या निवृत्तीनंतरच्या साहित्य सेवेतून आपल्या संवेदनशील कवितेला नवे क्षितिज मिळवून देतील असा मला सार्थ विश्वास आहे. कर्तृत्ववान व्यक्तींनी चिकाटीने साध्य केलेल्या यशातून आणि समाजासाठी केलेल्या योगदानातून अनेकांना नवी उमेद व दिशादर्शन मिळत असते. गगनभरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मी ही कर्तृत्वाची गगनभरारी घेऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण होईल आणि हा आत्मविश्वास निर्माण करणे हेच या प्रकल्पाचे अंतिम ध्येय आहे. गगनभरारीमधील कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे समाजाच्या प्रगतीचा आत्मा आहेत. तर मंडळी, आजची दीपशब्दफूल कवितेचा ध्यास कवी दिनकर जोशी कशी वाटली ते अवश्य कळवा. तुमच्या लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअरमधून धन्यवाद.